विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारच्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7,600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी लॉटरी लागली। सरकारच्या माध्यमातून 9,500 कोटी रुपये पीक विम्याचे आता मंजूर करण्यात आले आहेत। सोमवार दिनांक 6 एप्रिल पासून पीक विमा वाटप सुरू होणार असल्याची मोठी बातमी मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। लक्षात ठेवा, सरकारच्या माध्यमातून पीक विमा वाटपासाठी सोमवार, मंगळवार, बुधवार म्हणजे 6 एप्रिल, 7 एप्रिल, 8 एप्रिल हे मुख्य 3 दिवस आता या ठिकाणी निवडण्यात आले आहेत। गेल्या 4 वर्षापासून अनेक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा पीक विमा मिळाला नव्हता। अखेर शेतकरी फक्त पीक विमा भरण्याचं काम करत होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही केल्याने पीक विमा जमाच होत नव्हता। याची तक्रार जेव्हा कृषी विभागापर्यंत गेली तेव्हा कृषी विभागाने कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 9,500 कोटी रुपये या ठिकाणी वगळण्यात आले आहेत। म्हणजेच काय, 9,500 कोटी आता डायरेक्ट पीक विम्याचे तुम्हाला मिळणार आहेत। त्यामुळे सर्व कृषी अधिकाऱ्यांना पीक विमा वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे तुम्ही जर 2022, 23 आणि 24 ला पीक विमा भरत असाल, सलग 3-4 वर्ष तुम्ही पीक विमा भरला असाल, 2025 ला खूप अतिवृष्टी झाली होती, तर या कोणत्याही एका वर्षी जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। अत्यंत आनंदाची बातमी म्हणावी लागेल। सोमवार सकाळी 10 वाजता बँका उघडल्यानंतर तिथून पुढे प्रत्येक 1 तासाला पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल, अशा प्रकारची अधिकृत माहिती या ठिकाणी आपल्या सूत्रांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचली आहे। त्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा जमा होईल आणि कोणत्या वर्षी तुमचं कोणतं पिकाचं नुकसान झालंय यावरून तुम्हाला किती पीक विमा मिळेल अपडेट या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत। सरकारच्या माध्यमातून 120 ते 121 जिल्ह्यांची 3 गटात सरकारच्या माध्यमातून वर्गीकरण करण्यात आलं आहे। सोमवार 12 जिल्ह्यांपैकी ठराविक जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात होईल। त्यानंतर दुसऱ्या गटातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मंगळवारी पीक विमा वाटप होईल। त्यानंतर तिसऱ्या गटातील शेतकऱ्यांना या ठिकाणी बुधवारी होईल। त्यानंतरचा गट जो राहील तो गुरुवारपर्यंत होऊन जाईल। शेतकऱ्याचं नुकसान जास्त झालं तर त्यांना 3 ते 4 वर्षात पीक विमा मिळून 2.5 लाख ते 2,55,000 पर्यंत मिळू शकतो। त्यासाठी फक्त एकच अट आहे, म्हणजे काय, त्यामुळे तुम्हाला 25 ते त्या ठिकाणी 40,000 दरमहा पीक विमा येईल। म्हणजेच सरकारच्या माध्यमातून आता आदेश देण्यात आले आहेत की मुख्यमंत्र्यांच्या डायरेक्ट सहीनंतर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा जो पीएम किसानचा हप्ता येतो त्याप्रमाणेच आता नमो शेतकरीचा पण हप्ता तुमच्या खात्यात जमाच होतो। हे झाले तुम्हाला प्रत्येक महिन्याचे 4,000। तर पीक विम्याची भरपाई पण लवकरात लवकर सरकार देणार असल्याचं आपल्याला समजत आहे। आता कर्जमाफीची जी मोठी माहिती आपल्याला 15 दिवसात देणार होते त्याबद्दलची अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ती पण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जरा स्किप न करता आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। बघा, 15 दिवसामध्ये ज्यांना पैसे मिळाले फक्त त्यांच्या बँकेच्या खात्यावरती त्या शेतकऱ्यांना फक्त या जिल्ह्याची यादी, शेतकऱ्यांना हेक्टरी 3 ते 4 वर्षाचा पीक विमा वाटपाला सोमवारपासून आता मुहूर्त लागलाच पाहिजे। बघा, सरकारने सांगितल्याप्रमाणे सरसकट सर्वांना पीक विमा वाटपाचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत। कोणाला सुद्धा या ठिकाणी वगळण्यात येणार नाही, कोणत्याही शेतकऱ्यांना अन्याय करता येणार नाही। तुमचं नाव यादीत ऐकलं असेल किंवा तुम्ही यादी जर तुम्ही पाहिली असेल तर त्या ठिकाणी 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला पीक विमा उद्या तुमच्या खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे 2022, 23 आणि 24 आणि 25 असेल पीक विमा शेतकऱ्याची भरपाई तुम्हाला तुमची मिळणार आहे। अजिबात आता तुम्ही वाट पाहू नका। तुम्ही जर तुमच्या बँकेशी KYC केलं असेल तर आत्ताच्या आत्ता तात्काळ करून घ्यायची आहे। पहा, तर अखेर केंद्र सरकारने 9,500 कोटी रुपयाची पीक विम्यासाठी मंजुरी करण्यात आली होती, परंतु सरकार राज्याच्या म्हणजे आपलं जे राज्य सरकार जे आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही तर अटी लावल्या आहेत। पण कृषी विभागाच्या मार्फत या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी यांची दखल घेतलेली पाहिली आहे। मग त्याने डायरेक्ट आता 9,500 कोटी रुपये मंजूर करण्यात आले, पण या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती सोमवारी वाटप करणार आहे DBTच्या माध्यमातून। पण या ठिकाणी कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत तुमचे पीक विम्याचे असू दे किंवा तुमच्या ते कर्जमाफीचे ते सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचं आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया खातं खोललं असेल तर आधार कार्ड बँक खातं जोडलं असेल तर मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे। महाराष्ट्र बँकेतील शेतकऱ्यांना त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, तर या ठिकाणी बँकेत हा पीक विमा तुमच्या खात्यात लवकरात लवकर
पैसे येणार आहे. सोमवारपासून पीक विमा वाटपाला मुहूर्त लागलाच पाहिजे असं सरकारने सांगितलंय. म्हणजे आज ही अपडेट तुम्हाला मी का देतोय, उद्यापासून तुमच्या बँकेत सकाळी 10 वाजल्यापासून हा मेसेज तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. 9,500 कोटी इतकी वितरण होणार आहे. त्यामुळे सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवसाच्या आतमध्ये जिल्ह्यामध्ये सर्वांना पीक विमा कसल्याही परिस्थितीत गेलाच पाहिजे असे आदेश देण्यात आले आहेत. मग आता हे पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांना, बांधवांना मिळल्या जाणार आहेत, यामध्ये कोण अपात्र आहे, कोण पात्र आहे, याची यादी सुद्धा स्पष्ट आम्हाला अधिकृत माहिती आली आहे. शेतीवर आता बघा, तुम्हाला हा पीक विमा मिळतो, पण बँकेच्या खात्यावरती पैसेच त्यांना मिळाले नव्हते. त्यामुळे सरकार माध्यमातून सांगण्यात आले की 15 दिवसामध्ये ज्या किसान 2,000 मिळाले, जे नमो शेतकऱ्यांना 2,000 मिळाले, त्यांनाच त्यांच्या खात्यावरती केंद्र सरकारचा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे. मग कोणत्या जिल्ह्यासाठी पीक विमा शेतकऱ्यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे बघा. मुख्यमंत्र्यांनी यांनी कोणत्या जिल्ह्याचे नाव या ठिकाणी कोणकोणती वाचून दाखवले आहे. 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सर्व जिल्हे मी सविस्तर वेगवेगळ्या पद्धतीने, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा या पद्धतीने मी एक्सप्लेन करतो, म्हणजे सांगतो. तर पहा इकडे, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये अजिबात 1 रुपया सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यात येणार नाही. फक्त 24 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप करण्यात येणार आहे. मग आता तुम्ही म्हणाल 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्यात येणार नाही, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे? तर महत्वाचे कारण म्हणजे सरकारने सांगितले, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले, या 12 जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने जमिनी दाखवून डोंगर भरला आहे. बघा, म्हणजेच काय, मोठी धक्का देणारे सरकारला बातमी होणार लागेल. 1 रुपयाचा सुद्धा पीक विमा निघत नाही, ज्या ठिकाणी पेरलंच नाही, अशा पद्धतीने खोट्या पद्धतीने काही ठिकाणी फॉर्म भरले आहेत. तलाठी अधिकारी इकडे तिकडे या ठिकाणी गोलमाल करून अनेक पीक भरलेल्या पीक विम्याचे पैसे इथे बघा, पीक विमा मिळणार नाही. या शेतकऱ्यांना सांगतोय मी आत्ताच, 24 जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा करण्यात येणार नाही. सरकारने अट अशी ठेवली आहे, तुमच्या जर शेतात पीक पिकत असेल, तुमच्याकडे पिवळं केसरी रेशन कार्ड असेल, तसेच तुम्ही PM किसान नमो शेतकरी योजनेचे जर लाभार्थी असाल, त्याच शेतकऱ्यांना हा पीक विमा येणार आहे. लक्षात ठेवा, सोमवार सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडल्यानंतर डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली मेसेज येणार आहे, क्रेडिटेड बाय पीक विमा. तर कसा मेसेज येऊ शकतो तुम्हाला मी स्क्रीनवर पण दिसेल तुम्हाला. बघा, 12 वाजेपर्यंत 3 टप्प्यामध्ये हे पैसे तुमच्या खात्यात विलीन होणार आहेत. त्यामुळे पीक विमा येणार का? परंतु थांबा शेतकरी बांधवांना, सर्वात मोठी अपडेट, तर सरकारला सुद्धा समजले की सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आलेली ही एक पात्र शेतकऱ्यांची यादी आणि दुसरी अपात्र शेतकऱ्यांची यादी. मग अपात्र कोणतं आणि अपात्र कोणी आहे याची आपण यादी पाहणार आहोत. तर या यादीमध्ये असं सांगण्यात आलंय की तुम्ही आता बघा, ठोस कारण या ठिकाणी सांगण्यात आले, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले. आता 5 नियम यातून लागू केले आहेत. नियमामध्ये तुम्ही पास झालात आणि अपात्र झालात तर ती तुमची चुकी आहे. बघा, सरकारने स्पष्ट सांगितलंय की नमो शेतकरी योजनेचा 22वा हप्ता आणि PM किसानचा 2,000चा हप्ता, नमो शेतकरीचा 2,000 आणि PM किसानचे 2,000 असे धरून तुम्ही जर पीक विमा घेत असाल तर तुम्हाला तो पीक विमा मिळणारच आहे. म्हणजे तुम्ही जर हे 4,000 घेत असाल तर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. पण तुम्ही जर बोगसरित्या काही काम केलं असेल तर तुम्हाला अजिबात मिळणार नाही. तुम्हाला असं वाटत असेल की आपण आता का फॉर्म भरलाय, तुम्हाला पैसे भेटतील, त्याचं व्हेरिफिकेशन होणार आहे, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाही. तर बघा, पहिला नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आला आहे. या जवळपास 6 लाख शेतकरी आता अपात्र करण्यात आले आहेत. बघा, घरामध्ये जर पिवळे रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला अपात्र करण्यात येईल. पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे, पण पीक विमा या ठिकाणी मिळेल. तुमच्याकडे पिवळं केसरी रेशन कार्ड नसेल तर तुम्ही श्रीमंत शेतकऱ्याच्या यादीत जाल. तुमचं नुकसान जर झालं असेल तर पीक विमा भरलेला असेल तरी पण तुम्हाला पीक विमा भरताय म्हणजे मिळणार नाही. त्यामुळे पहिलं या ठिकाणी नियम तुमच्या लक्षात आला का? बघा, तुम्ही जर या ठिकाणी पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी पिवळं केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळू शकतो. 34 लाख शेतकरी बांधवांना खात्यावरती रखडलेला 2022चा जो पीक विमा सरकारच्या माध्यमातून थांबलेला होता तो मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे 9,500 कोटी रुपयाचा निधी आता वर्ग करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकारी बँक सरकारच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत. त्यामुळे डीबीटीच्या माध्यमातून येणार पीक विमा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून आल्यानंतर बघा, इथून पुढे तुम्हाला सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस मिळत आहेत. त्यामुळे तुम्हाला उद्याच्या उद्या तुमचं जर खाता अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या. त्यामुळे महत्त्वाची मी सूचना सारख्यांदा देत असतो, तुम्ही काळजीपूर्वक काम करत नसता. बघा,
मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या ठिकाणी मिळाल्यानंतर सोमवारी पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पण इथे तुम्हाला शंका वाटत असेल की कितपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे, किती हजारपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा जमा होऊ शकतो. तुमच्या कोणत्या शेती पिकाचं नुकसान झालं तर तुम्ही पीक विमा वेगवेगळ्या 12 ते 14 ते 32 घटकानुसार तो पीक विमा तुम्हाला दिला जातो. शेतकऱ्यांना 18,900 पीक विमा येऊ शकतो, काही शेतकऱ्यांना 22,700 येऊ शकतो, काही शेतकऱ्यांना 35,000 प्लस येऊ शकतो, तर काही शेतकऱ्यांना 42,000 प्लस येऊ शकतो. तर तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आता वेगवेगळ्या प्रकारे कसा काय पीक विमा येऊ शकतो. तर 2 एकर आहे, काही 3 एकर आहे, तर काही 5 एकर आहे, काही वेगवेगळ्या पद्धतीने 10-10 एकर शेती असलेल्या नुकसान जास्त झालं असेल, जास्त पीक सरकारच्या माध्यमातून इथं छाननी होऊ शकते. ती छाननी झाल्यानंतर तुम्हाला पीक विमा येऊ शकतो काही शेतकऱ्यांना ज्याचं क्षेत्र जास्त आहे. बघा 2025 ला जर जास्त पीक विमा जर केंद्राच्या आत मंजूर करण्यात आला, 9,500 कोटीचा निधी तुम्हाला डायरेक्ट ट्रान्सफर झाला, तर त्या माध्यमातून पुढे सांगण्यात येते की पीक विमा कितपत तुम्हाला भेटू शकतो. 15 दिवसामध्ये या ठिकाणी नमो आणि पीएमचे पैसे तर आले, पण आता पीक विम्याचे पैशाची तुम्ही वाट पाहिली तर या ठिकाणी पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्याचे पीक विमा येणार ते ठरलं तर आहे. त्या जिल्ह्यांची यादी तुम्ही वाट पाहत असाल, ती पण यादी मी लवकरात लवकर सांगतो. बघा शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगत आहे कोणत्या दिवशी कोणाला पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्याची यादी तुमच्या डोळ्यासमोर ठेवायची आणि पाहायचं आहे. तुमच्याकडे पिवळं केस रेशन कार्ड असेल तर मागील 15 दिवसामध्ये जर तुम्ही पीएम किसानचा नमो शेतकरीचा हप्ता जर घेतला असेल तर तुम्हाला बिंदास्त राहा, तुम्हाला काही सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही. सरकारच्या खात्यावरती हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता मंजूर करण्यात आला आहे. तर बघा सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी लिस्ट सांगणार आहे जिल्ह्याचं, ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा पहिल्यांदा वाटप होणार आहे. तर बघा सुरुवात करणार आहोत जिल्ह्याची यादी. सर्वांनी इथं आता 2 मिनिटं लक्ष देऊन पाहायचं आहे. बघा जिल्ह्यांची यादी. पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांचा निवडला गेला आहे. सोमवारी 6 एप्रिल, 7 एप्रिल आणि 8 एप्रिल 3 दिवसाची ही कालावधी दिला आहे. तर पहिला जिल्हा निवडला आहे तो धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरीचा हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी आनंदाची संधी आहे. बघा त्या तालुके आहेत, तुम्हाला तालुक्याची लिस्ट पण आपल्याकडे पाहायला मिळेल. 2 मिनिटं लक्ष देऊन पाहायचं, जरा वेळ न घालवता. धाराशिव, तुळजापूर, उमरगाव, लोहगाव, कमळ, भोग, वाशी, पराडा, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ अत्यंत महत्वाचा आहे. शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी पुढचा जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पीक विमा वाटप करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी कन्नड, सोयगा, सिल्लोड, फुलब्री, खुलदाबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण तर भागातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. शक्यतो सूत्रामार्फत आपल्यापर्यंत माहिती आल्यानुसार पुढचा जो जिल्हा सांगतो तो जळगाव जिल्ह्यातील इकडे वळवण्यात आला आहे. त्या ठिकाणी काही तालुके आहेत ते पण आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी असं सांगण्यात आलंय की अमळनेर, एरंडो, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्तानगर, जामनेर भागातील शेतकऱ्यांना हा लाभ डीबीटीच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या गावातून तुम्ही बघत असाल हा व्हिडिओ तर त्यामुळे तुमच्यासाठी आनंदाची संधी आहे. बघा धुळे, नंदुरबार, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सातारा, सिंधुदुर्ग, हिंगोली जिल्ह्यामध्ये पीक विमा लवकरच तुम्हाला पहिल्या टप्प्यात मिळणार आहे. दुसरा टप्पा काय दुसऱ्याच दिवशी आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा जरा न वेळ घालवता तुमचं बँक अपडेट करून ठेवा, KYC पूर्ण करून ठेवा. सूत्रांच्या मार्फत माहिती आपल्याला मिळाल्यानुसार आपण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला शेतकरी बांधवांना विसरू नका. कारण की शेतकरी बांधवांना तुमच्या जवळच्या शेतकऱ्याला हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना सुद्धा सांगा सबस्क्राईब करा, कारण की महत्त्वाचे अपडेट आपण देत असतो. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.